लाडक्या बहीण योजनेची सध्या जोरात चर्चा आहे। राज्यातल्या अनेक महिलांना याचा लाभ होणार आहे। पण याच दरम्यान राज्यभरात काही दलालांचा सुळसुळाट सुद्धा झाल्याचं बघतोय आपण। या दलालांकडून गरीब आणि दिनाधार महिलांची फसवणूक होते आणि असाच एक प्रकार घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये। लाडक्या बहिणींची फसवणूक करणारी एक बहीणच असल्याचं समोर आलं। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। बहिणींनो, दलालांपासून सावधान। लाडकी बहीण योजनेत दलालांचा सुळसुळाट। राज्यात पहिला गुन्हा दाखल। बहिणीनंच केली लाडक्या बहिणींची लूट। सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे ती लाडकी बहीण योजनेची। या योजनेचा अर्ज भरण्यासाठी नोंदणी केंद्रांवर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। कागदपत्रांसाठी सेतू केंद्रावर गर्दी होते, पण याच गर्दीत घुसलेत काही दलाल। हे दलाल आमिष दाखवून बहिणींना फसवतात आणि अशाच एका दलालाच्या विरोधात राज्यातला पहिला गुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पोलीस ठाण्यात एका महिलाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झालाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी या वंदना म्हस्के नावाच्या महिलेनं अनेक महिलांना गंडवलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांसाठी गरीब आणि निराधार महिलांची लूट ही महिला करत होती। त्यानंतर ज्यावेळेस पैसे देऊनही काम होत नाही म्हणून या महिला वंदना म्हस्केकडे गेल्या, त्यावेळेस तिने याच महिलांना पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न केला। एक बहीणच शेकडो बहिणींना फसवत असल्याचं समोर आलंय। ही महिला नेमकी काय करत होती पाहूया। महिलांना लुटणारी वंदना म्हस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचं लेटरहेड वापरत होती। याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या वेगवेगळ्या कार्यालयातून माहिती मागवत होती। ही माहिती घेऊन ती गरीब निराधार महिलांपर्यंत पोहोचायची। त्यानंतर या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ती महिलांकडून पैसे उकळायची। पण पैसे दिल्यानंतर वंदना म्हस्केनं कोणतंही काम केलं नाही। फसवणूक झालेल्या महिलांनी या संदर्भात तहसीलदारांसमोर म्हस्केंविरुद्धचं गाऱ्हाणं मांडलं आणि त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार या महिलांचे जबाब घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला। शासकीय योजनांसाठी असे काही जे काही पैसे घेतलेत, कोणाकडून 4,000, कोणाकडून 3,000, कोणाकडून 2,000, तर याबाबत सगळं सविस्तर तक्रार मगरे साहेबांनी दिल्यामुळे आपण जे नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेचं कलम 318 पोट कलम 4 व भारतीय न्याय संहिता कलम 351 पोट कलम 2 या अन्वये गुन्हा नोंद केला आणि पुढील तपास PSI ढाकणे हे करत आहेत। त्या जबाबाअंती आणि प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर त्यांना ज्यावेळेस त्याचं तथ्य वाटलं, त्यांनी सदर प्रकरणी मला तलाठी करमाड म्हणून करमाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केलं। त्या अनुषंगाने मी करमाड पोलीस स्टेशन येथे काल दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल केलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला विभागाच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष नाही आहेत। त्यांना सुमारे 1.5 वर्षापूर्वीच त्यांच्या पदावरून कमी केलेलं आहे आणि यापुढे त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून देखील काम करू नये अशा प्रकारे त्यांची हकालपट्टी आम्ही केलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सगळ्या महिलांना आवाहन आहे की अशा दलालांपासून सावध राहा। हे दलाल सगळीकडे आहेत। हे दलाल तुमच्याकडून कसे पैसे काढून घेऊ शकतात तेही पहा। अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी करणं, संबंधित कागदपत्र मिळवून देण्यासाठी पैसे मागणं, लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगून पैसे उकळणं, अर्ज अपात्र होईल अशी भीती दाखवून पैसे घेणं। पण खरी गोष्ट ही की या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही। नारी शक्ती दूत या ॲपवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे। अर्ज भरण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही। कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अशा दलालांपासून सावध राहा। अविनाश कानडदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। लाडकी बहीण योजना आहे, मग भावांचं काय? त्यामुळे लाडक्या भावांसाठी सुद्धा योजना जाहीर झाली। 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 तर पदवीधर तरुणांना दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर बेरोजगारांना सरकारनं दिलासा दिला।
तर जुन्याच योजनेचं फक्त नाव बदललंय असा टोला विरोधकांनी लगावला। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूरमध्ये आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना खुशखबर दिली आहे। लाडका भाऊ म्हणजेच तरुणांना दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्यामुळे 12वी पास ते पदवीधर असलेल्या तरुणांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। लाडका भाऊ योजनेचा फायदा नेमका कुणाला मिळणार ते आता पाहूया। 12वी उत्तीर्ण झालेल्या तरुणाला दरमहा 6,000 रुपये दिले जातील, तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला दरमहा 8,000 रुपये मिळतील, तर पदवीधर तरुणाला 10,000 रुपये महिन्याला दिले जाणार आहेत। यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे। तसंच अर्जदाराचं बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं असलं पाहिजे। लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आता पाहूया। शासनानं दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे। वेबसाईटवर अर्जात नाव, पत्ता आणि वयोगट भरावा लागणार आहे। त्यानंतर नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे। नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत। योजनेचा फायदा घेण्यासाठी वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रतेसाठी 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत। शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे। अर्जदाराचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं। या योजनेतील तरतुदीनुसार तरुण हे वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करतील, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल, तर कुशल कामगार तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार पैसे भरणार आहे। मात्र राज्य सरकारनं कायमस्वरूपी नोकऱ्या कशा मिळतील याकडे लक्ष देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। स्वागत आहे, पण त्याचबरोबर स्टायपंड देणार तो वकिलांची पण मागणी आहे। तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी आहे। वकिलांची स्टायपंडची मागणी आहे। तुम्ही म्हणताय ती स्टायपंड देतायत ह्याचा मला आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते, पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडंसं लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी। लाडका भाऊ योजनेमध्ये नाविन्यपूर्ण असं काहीही नसल्याचा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। मला असं वाटतं ही फक्त घोषणा आहे। ही योजना 1974 पासून महाराष्ट्रात चालू आहे, तिचं नाव त्यांनी बदललं। ही योजना उद्योग विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून होत असते। जे मुलं शिकलेले आहेत, ज्या कंपन्यांना त्यांची गरज आहे ते 6 महिन्यासाठी बोलवत असतात आणि त्यांना त्याचं मानधन देत असतात। यांनी एवढंच केलं की डायरेक्ट कंपन्यांना मानधन देत होते, आता जे विद्यार्थी त्याच्यात लागतील त्यांना मानधन देणार आहे। ही योजना कोणतीही योजना नाही, ही खोटी घोषणा आहे। मी दाव्यासहित मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज आहे माझं की समोर येऊन याचं सांगावं की योजना कशी आहे। मी सांगतो कशी आहे। पराभवाच्या भीतीनं घाबरून रोज नवनवीन योजनांचा सपाटा सुरू केला आहे। गेली 10 वर्ष सरकारने खुर्ची उभवताना आणि तिजोरी लुटताना लाडकी बहीण लाडका भाऊ यांना आठवलं नाही। राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। एकंदरीतच लाडका भाऊ योजनेतून उद्योजकांना कुशल मनुष्यबळ देखील उपलब्ध होणार आहे। परिणामी वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर लाडका भाऊ योजनेमुळे तरुणांना दिलासा मिळणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक नवा कारनामा समोर येतोय। खेडकरांनी आपल्या घर म्हणून चक्क एका कंपनीचा पत्ता दिला होता। दिव्यांग सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयात त्यांनी हा पत्ता दिला।
मंडळी, ही एक बंद पडलेली कंपनी आहे, पण हीच कंपनी आपलं घर म्हणून दाखवल्याचा प्रताप चक्क एका IAS महिलेनं केलाय. आणि ती IAS महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्या आहेत सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या पूजा खेडकर. पूजा खेडकर यांचा हा आणखी एक नवा कारनामा समोर आलाय. UPSC परीक्षेवेळी दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयाला या कंपनीचा पत्ता दिला होता. पिंपरी चिंचवड हद्दीत रहिवासी असल्याचं दाखवत प्लॉट नंबर 52 तळवडे देहू आळंदी या ठिकाणी त्या राहत असल्याचं त्यांनी दाखवलं होतं. त्या रेशन कार्डवर जो त्यांनी पत्ता दिला होता त्या पत्त्यावर आम्ही आलो असता इथे एक कंपनी दिसते, इथे कोणीही रहिवासी राहत नाही आणि त्यामुळे पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खोटं रेशन कार्ड बनवल्याची शंका देखील आता निर्माण झालेली आहे. या कंपनीची अधिक माहिती घेतली असता ही कंपनी पूजा खेडकर यांच्या आई मदी खेडकर अर्थातच मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे. थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. आता या प्रकरणात एक ट्विस्ट असं आहे की खेडकरांनी जो पत्ता दिला होता तो थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे. या कंपनीची मालकी पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे आणि ही तीच कंपनी आहे ज्याच्या नावे लाल दिव्याच्या ऑडी कारची नोंद आहे. हीच लाल दिव्याची गाडी पूजा खेडकरांनी पुण्यातल्या नियुक्ती दरम्यान वापरली होती. इतकंच नव्हे तर याच कंपनीनं गेल्या 3 वर्षात 2,77,688 रुपयांचा करही थकवलाय. त्यांना 24 तासात हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ते कसं मिळालं याचीही चौकशी झाली पाहिजे. आता त्यांनी परत असंही म्हटलेलं आहे की हे जे मला दिव्यांगपणा आलेला आहे तो अपघातामुळे आलेला आहे. आता तो अपघात कधी कुठे कसा झाला याच हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे सगळं डावलून कसं काय प्रमाणपत्र दिलं आधीची चौकशी न करता यांनी 3 पत्ते दाखवले या प्रमाणपत्रासाठी. त्यामुळे त्यांचं एकूणच IASच्या परीक्षेला जे काही माहिती दिली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एकूणच पूजा खेडकर यांच्या बाबतीत रोज होणारे नवनवीन खुलासे धक्कादायक आहे. दरम्यान वाशिम मधलं त्यांचं प्रशिक्षणही थांबवण्यात आलंय आणि त्यांना मसुरीतल्या प्रशिक्षण संस्थेत बोलवण्यात आलंय. पण पूजा खेडकरांसंदर्भात समोर येणाऱ्या प्रकरणांचा आता सरकार गांभीर्यानं विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. चंद्रकांत फुंदेंसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.